तर रूट 12 ला तुम्ही असे लिहू शकता का 4 into 3 काय अडचण रूट 18 ला 9 into 2 काय अडचण मला सांगा हा 3 into हा रूट 4 ला सेपरेट लिहिलं रूट 3 ला सेपरेट लिहिलं into सेम रूट 9 ला पण आणि रूट 2 ला पण बरोबर आहे का बघा 3 into हा रूट 4 म्हणजे काय झालं 2 झालं into रूट 3 रूट 9 म्हणजे काय झालं 3 झालं into रूट 2 मग 3 into 2 6 6 into 3 18 into हा रूट 3 into रूट 2 मग 3 into 2 लिहिलं काय फरक पडतंय का नाही मग आन्सर काय मिळालं फायनल 18 रूट 6 आता सेकंड बघा 3 रूट 12 कळलं तुम्हाला 3 रूट 12 चं काय असते 3 into 2 रूट 3 मिळतं है ना रूट 12 चं काय मिळते 2 रूट 3 मला सांगा सेम ह्याचं जर सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळेल हा 3 into 2 into रूट 3 मिळेल की नाही आता हा रूट 7 आहे रूट 15 ला मला सांगा तुम्ही रूट 3 into 5 काय फरक पडतंय का नाही मग मला सांग भैया 3 into 2 किती झालं 6 into 7 हा रूट 3 into हा रूट 3 सेपरेट लिहिलं रूट 5 पण सेपरेट रूट 3 आणि रूट 3 काय होते 3 होते काय होते 3 होते मग 6 into 7 into 3 into रूट 5 कळालं का मग 6 into 7 किती झालं 42 into 3 into रूट 5 3 into 2 किती 6 किती 3 into 4 126 रूट 5 आता इकडे बघा रूट 8 आणि रूट 5 रूट 8 ला कसे लिहितात सर रूट 8 ला आम्ही लिहितो रूट 4 into 2 रूट 4 म्हणजे काय झालं 2 ह्या काय झालं रूट 2 समजलं आता नंतर हा रूट 5 झाला हा इथं काय आलं 3 into काय झालं 6 हा 6 into रूट 5 म्हणजे रूट 2 आणि रूट 5 झालं रूट 10 आता आन्सर काय आलं 6 रूट 10 आता हा 5 रूट 8 आणि 2 रूट 8 5 into 2 किती झालं 10 किती झालं रूट 8 काय होते 8 काय होते बघा मला सांगितलं तुम्ही रूट 8 काय होते ए होते मग रूट 8 काय होईल 8 10 into 8 किती होईल 18 समजलं का हो